तर अजित पवारांबाबत संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे। भविष्यात अजितदादा शरद पवारांसोबत महाविकास आघाडीचा भाग होतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर महायुतीत असताना दादांनी महाविकास आघाडीसोबत युती केल्यानं त्यांच्यावर कारवाई होईल असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडी म्हणून राजकीय पक्षाची मोठ बांधणं गरजेचं असल्याचं सांगत वडेट्टीवारांनीही अजित पवारांसाठी सकारात्मकता दाखवली आहे। तर शरद पवारच आगामी काळात भाजपसोबत येतील असा दावा भाजपनं केलेला आहे। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे। सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे, तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल। शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत। त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार। कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे। याच्यावर मला वाटत नाही की पवार साहेब बसतील। मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील।